हॅलो नमस्कार, स्टॉक क्लासमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एंजल वनचं ॲप्लिकेशन यूज कसं करायचं आहे, बरोबर ना. आपण सगळेजण एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट तर ओपन करतो, पण त्याला यूजच आपल्याला करता येत नसेल तर तुम्ही ट्रेडिंग कसं सुरुवात करणार. तर आज तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहे. आज आपण बघणार आहोत एंजल वनचं ॲप्लिकेशन यूज कसं करायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला एंजल वनचं ॲप डाउनलोड करावं लागेल. प्ले स्टोअरमध्ये गेलं की एंजल वनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा अँड लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फ्रंट पेजला असं ऑप्शन दिसतं. या ऑप्शन कशासाठी यूज केलं जातं ते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, खाली बघा तुम्हाला 5 ऑप्शन दिसतंय. होम पेज, वॉच लिस्ट, पोर्टफोलिओ, ऑर्डर अँड अकाउंट ऑप्शन. हे 5 ऑप्शन खूप इम्पॉर्टंट आहे एंजल वनचं ॲप्लिकेशनसाठी. ठीक आहे, चला तर पहिले होम पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. वरती तुम्हाला प्रोडक्ट म्हणून ऑप्शन दिसत असेल. यावर क्लिक केलं की तुम्हाला सर्वात आधी दिसते स्टॉक ऑप्शन. तुम्हाला ज्या कंपनीचे स्टॉक बाय करायचा असेल तुम्हाला इथून स्टॉक बाय करता येतात. फ्युचर अँड ऑप्शनमध्ये तुम्हाला निफ्टी अँड बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट इथं क्लिक करून ट्रेड करता येतं. म्युच्युअल फंडमध्ये SIP स्टार्ट करायचं असेल तर इथं क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट SIP स्टार्ट करता येतं. कमोडिटीमध्ये पण तुम्हाला इथं इझिली ट्रेड पण करता येतं. आणखीन ऑप्शन आहे जसं IPO. तुम्हाला माहिती असेल एखादी नवीन कंपनी स्टॉक मार्केटमध्ये येते तेव्हा ती IPO लॉन्च करते, बरोबर. तर कोणकोणत्या IPO आलेले आहे हे तुम्हाला इथं इझिली चेक करता येतं. त्याच्यानंतर ETF आहे, MTF आहे आणि गोल्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असेल तर तुम्हाला इथं क्लिक करून डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करता येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली स्टॉक ऑप्शन आहे. स्टॉकमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं कंपनीचे स्टॉक तुम्हाला डायरेक्टली बाय करता येतं. फ्युचर अँड ऑप्शनमध्ये निफ्टी अँड बँक निफ्टीमध्ये ट्रेड करता येईल आणि म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट SIP मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येतं. ठीक आहे, म्युच्युअल फंडमध्ये कोणकोणत्या SIP आहे आणि किती % रिटर्न भेटते हे सगळं तुम्हाला डायरेक्टली इथं चेक करता येतं. त्याच्यानंतर बघा तुम्हाला मार्केट टुडे दिसते. यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचे 2 इंडेक्स आहे, बरोबर. तुम्हाला माहिती असेल बाकीचे पण इंडेक्स आहे जसं 5 निफ्टी आहे, मिड कॅप निफ्टी आहे. बाकीचे इंडेक्स ॲड करायचं असेल तर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसते, यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर बाकीचे इंडेक्स पण तुम्हाला डायरेक्टली इथं ॲड करता येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या कंपनीचे स्टॉक तुम्ही बाय केलेले आहे त्या कंपनीचे स्टॉकची काय प्राइस सध्या चालू आहे हे तुम्हाला इथं होम पेजवर चेक करता येतं. IPOमध्ये कोणकोणत्या नवीन कंपनी आलेल्या आहे स्टॉक मार्केटमध्ये IPOवर क्लिक करून तुम्हाला त्या IPOमध्ये अप्लाय पण करता येतं. ठीक आहे, आता IPO तुम्हाला अप्लाय करता येत नसेल किंवा तुम्हाला याबद्दल काही माहिती नसेल तर वरती तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे. त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही IPOचा व्हिडिओ बघून घ्या, अप्लाय कसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अप्लायमध्ये पण सुरुवात करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बाकीचे हे काय मार्केटचे अपडेट्स आहे, न्यूज आहे हे तुम्हाला होम पेजमध्ये जाऊन चेक करता येतं. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन बघूया, वॉच लिस्ट, बरोबर. वॉच लिस्टमध्ये आपण ज्या कंपनीचे स्टॉक बाय करतोय त्या कंपनीचे स्टॉक आपल्याला इथं सर्च करून बाय करता येतं. ठीक आहे, इथं तुम्हाला वरती सर्च करण्याचं ऑप्शन आहे. बँकेचे शेअर किंवा कंपनीचे शेअर तुम्हाला इथं डायरेक्टली बाय करता येतं सर्च करून. ठीक आहे, किंवा तुम्हाला वॉच लिस्ट क्रिएट करायचं असेल तर वरती बघा तुम्हाला 3 डॉट दिसत असेल, यावर क्लिक करा. क्रिएट वॉच लिस्ट दिसते, यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या वॉच लिस्टला एक स्वतःचं नाव देऊन किंवा कोणत्याही नावाने तुम्ही वॉच लिस्ट क्रिएट करू शकता. ओके, आता वॉच लिस्ट आपण कशासाठी क्रिएट करतोय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही आवडते शेअर्स आहे किंवा कंपनीज आहे जे तुम्हाला फ्युचरमध्ये ते स्टॉक बाय करायचा असेल. ठीक आहे, तर ते स्टॉक तुम्हाला इथं डायरेक्ट काय करता येतं, सर्च करून ॲड केल्यानंतर तुम्हाला बाय करता येतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी माझ्या वॉच लिस्टला एक एंजल वन किंवा स्टॉक नाव म्हणून क्रिएट केलेली आहे. ठीक आहे, आता आपण सर्च करतोय फॉर एक्झाम्पल येस बँकेचं शेअर आपण सर्च केलं की तुम्हाला इथं स्टारचं ऑप्शन दिसतंय आणि स्टारवर क्लिक केलं की लगेच ती आपली वॉच लिस्टमध्ये हा स्टॉक आपलं लगेच ॲड झालेलं दिसेल. ठीक आहे, तुम्हाला इथून डायरेक्ट बाय पण करता येतं. ओके, तसंच एकाच वॉच लिस्टमध्ये 30 कंपनी ॲड होतात आणि 30 कंपनीतून तुम्हाला जास्त कंपनी आणखीन ॲड करून ठेवायचा असेल तर तुम्ही नवीन वॉच लिस्ट पण क्रिएट करू शकता. ठीक आहे, चला आता आपण पोर्टफोलिओला समजून घेऊया. पोर्टफोलिओमध्ये जे स्टॉक आपण लॉंग टर्मसाठी खरेदी करतोय,
बरोबर. लॉंग टर्म माहिती असेल, जे आज आपण खरेदी करणारे आणि त्याला एक काही वर्षासाठी आपण घेऊन ठेवत असेल तर तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये इक्विटीमध्ये जाऊन लॉंग टर्मचे शेअर चेक करता येतं. ठीक आहे. यामध्ये इथं बघता येईल की किती आपले स्टॉक आपण किती प्राईजला बाय केलेले आहे, आज त्याची काय प्राईस चालू आहे आणि आपला स्टॉक प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये, हे तुम्हाला पोर्टफोलिओच्या ऑप्शनमध्ये चेक करता येतं. ठीक आहे. तसंच एक म्युच्युअल फंडचं ऑप्शन आहे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही SIP स्टार्ट केली असेल तर आज आपली SIP किती प्रॉफिटमध्ये आहे आणि किती इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे हे सगळं तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये चेक करता येतं. ठीक आहे. तसंच आपण एक ऑर्डर ऑप्शन बघून घेऊया. बाजूला पोर्टफोलिओच्या बाजूला ऑर्डर ऑप्शन दिसतंय. ठीक आहे. यावर क्लिक केल्यानंतर ज्या कंपनीचे स्टॉक तुम्ही बाय करताय, ठीक आहे, तर ते स्टॉक बाय सक्सेसफुली झालेले आहे की नाही हे तुम्हाला ऑर्डरमध्ये चेक करता येतं आणि आपले स्टॉक प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे हे तुम्हाला ऑर्डर ऑप्शनमध्ये जाऊनच चेक करता येईल. ठीक आहे. चला आता लास्ट ऑप्शन पण बघून घेऊया, अकाउंट ऑप्शन. ठीक आहे. अकाउंट ऑप्शनमध्ये तुम्हाला विड्रॉल आणि ॲड फंड असे 2 ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे. विड्रॉल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगते की आपण ज्या कंपनीचे स्टॉक बाय करतोय कशासाठी करतोय, प्रॉफिटसाठी. आता प्रॉफिट झालेला पैसा डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होता का, नाही, ते आपल्या एंजल वनच्या ॲप्लिकेशनमध्ये जमा होता आणि ते पैसे तुम्हाला विड्रॉल करण्यासाठी आपण विड्रॉलवर क्लिक करून ती अमाऊंट टाकत असतो. लक्षात ठेवायचं आहे, ती अमाऊंट 24 तासानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये ती जमा होईल. ठीक आहे. तसंच तुम्हाला ॲड फंडचं ऑप्शन दिसतं. ॲड फंडमध्ये व्ह्यू ऑल पेमेंट मेथडवर क्लिक करायचं आहे. आता कंपनीचे स्टॉक तुम्हाला बाय करायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला फंड ॲड करावं लागेल. बरोबर. कोणतीही कंपनी फ्रीमध्ये स्टॉक आपल्याला देत नाही, त्यासाठी आपल्याला पैसा ॲड करावाच लागेल आणि ॲड फंडवर क्लिक करून तुम्ही किती पण पैसे ॲड करू शकता. ठीक आहे. कमीत कमी तर जास्त तुम्हाला अमाऊंट इथं ॲड करता येतं. ओके. एंटर अमाऊंटमध्ये ज्या प्राईस तुम्हाला ॲड करायची ती प्राईस टाकायचं आहे आणि गुगल पे, फोनपेने लगेच तुम्हाला फंड ॲड करता येतं आणि फंड ॲड केलेले पैसे पण लगेच तुम्हाला विड्रॉल पण करता येतं. ठीक आहे. तसंच आपण आणखीन ऑप्शन बघूया. खाली बघा तुमचं नाव दिसत असेल, तुमचा क्लायंट ID दिसतंय. यावर क्लिक केलं की आपली प्रोफाईल दिसते. ठीक आहे. ज्यामध्ये आपली पर्सनल डिटेल आहे. सेगमेंट ॲक्टिवेट करायचं असेल तर ॲक्टिवेट करण्याचा ऑप्शन आहे. डीमॅट अकाउंटच्या डिटेल्स आपल्याला इथं चेक करता येतं आणि माय रिपोर्टमध्ये आपली जी काही डिटेल्स वगैरे इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला इथं अपडेट करता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर एंजल वनच्या ॲप्लिकेशनमध्ये जी बँक ॲड केलेली आहे त्यातून दुसरी बँक तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्हाला बँक अकाउंटवर क्लिक करून ॲड बँक करता येतं. त्याच्यानंतर बँकमध्ये फंड स्टेटमेंट आहे. ठीक आहे. तुम्ही आतापर्यंत जे ट्रेडिंग वगैरे केलेलं आहे, ज्याचं तुम्हाला फंड स्टेटमेंट वगैरे चेक करायचं असेल तर तुम्हाला इथं डायरेक्टली चेक पण करता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर डीमॅट KYC डॉक्युमेंट्स आहे, काही अपडेट वगैरे करायचं असेल करता येतं. नॉमिनल पण तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्हाला प्रोफाईलमध्ये जाऊन नॉमिनल पण ॲड करता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रोकरेज चार्जेसचं ऑप्शन आहे. एंजल वनच्या ॲप्लिकेशनमध्ये जे काही चार्जेस आपल्याला लागणार आहे हे तुम्हाला चेक करायचं असेल तर प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला इथं चेक करता येतं. ओके. त्याच्यानंतर तुमचं एंजल वनचं ॲप्लिकेशन यूज करताना तुम्हाला काही पण प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये कॉल यूजवर क्लिक करून डायरेक्ट एंजल वनच्या कस्टमर केअर थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता. तुमचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह केला जाईल. ठीक आहे. चला आता आपण काय करायचं आहे, बॅक येऊन तुम्हाला अकाउंट ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये बघा तुम्हाला स्टेटमेंटचं ऑप्शन आहे. ठीक आहे. तुम्ही काय काय ट्रेडिंग वगैरे करताय याचं स्टेटमेंट तुम्हाला चेक करता येतं. ट्रेडिंग करताना तुम्हाला कोणकोणते चार्जेस कशासाठी लागलेले आहे हे तुम्हाला चेक करायचं असेल तुम्हाला इथं चेक करता येतं. पोर्टफोलिओ आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये आतापर्यंत जे काही ट्रेडिंग केलेले आहे त्यामध्ये किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, कशामध्ये किती प्रॉफिट अँड लॉस झालं आहे हे तुम्हाला चेक करता येतं. फंड ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही किती फंड ॲड केलेले, किती विड्रॉल केलेले, यामध्ये काही तुम्हाला चेक वगैरे करायचा असेल तर तुम्हाला इथं डायरेक्टली चेक करता येतं. ओके. त्याच्यानंतर ज्याचं रिपोर्ट तुम्हाला नाही का डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला डाउनलोड करण्याचा पण ऑप्शन दिसत असेल. बरोबर. अकाउंट ऑप्शनमध्ये आपले पर्सनल डिटेल्स इन्फॉर्मेशन आहे. तुमच्यासाठी हे खूप हेल्पफुल आहे. तुम्हाला या रिगार्डिंग कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कस्टमर केअर म्हणून कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. चला तर आजचं सेशन ओके.
आजचा एंजल वनचा ॲप्लिकेशनमध्ये जे काही इम्पॉर्टंट ऑप्शन होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला हे ऑप्शन प्रॉपरली समजला असेल तर आजचा या व्हिडिओला लाईक करा अँड सबस्क्राईब करा अँड मोर व्हिडिओसाठी मला फॉलो करा. ओके, थँक्यू.